मराठवाड्यातील लोकसभेचे निकाल पाहता महाविकास आघाडीचे एकतर्फी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते। जालना, नांदेड आणि लातूरमध्ये काँग्रेस, धाराशिव, परभणी आणि हिंगोलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला विजय पताका फडकावलेला आहे। मराठवाड्यामध्ये तर महायुतीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे। मराठवाड्यात महायुतीतील भाजपचे 4, शिवसेनेचे 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि त्यांच्याच कोट्यातनं महादेव जानकर असे उमेदवार रिंगणामध्ये होते, पण त्यातले 7 जण पराभूत झालेत। मराठवाड्यामध्ये महायुतीची पत राखण्याचं काम शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी केलंय। मराठवाड्यामध्ये महायुतीचे मोठे मोठे महारथी धारातीर्थी पडत असतानाच भुमरे मामांनी मात्र छत्रपती संभाजीनगरचा किल्ला नेटानं लढवलाय आणि जिंकला सुद्धा आहे। छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे, पण 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या बंडखोरीनं मतं फुटली आणि MIMच्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचा हा गड त्यांच्या ताब्यातनं मिळवला। यंदा शिवसेनेचे 2 गट झालेले होते, त्यामध्ये इम्तियाज जलील यांच्याबद्दल मतदारसंघात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेत जागेसाठी रस्सीखेच सुरू होती। त्यामुळे उशिरा तिकीट मिळून सुद्धा संदीपान भुमरे यांनी लाखांच्या लीडनं विजय कसा मिळवला हे आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात मुख्य लढत होती आणि ह्या जागेसाठी जसं महायुतीमध्ये रस्सीखेच होती तसंच ठाकरे गटात सुद्धा अंबादास दानवे आणि खैरे यांच्यातही धुसफूस होती। ही अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊन सुद्धा ठाकरेंनी दानवेंची समजूत काढली आणि खैरेंना तिकीट दिलं आणि दोघांचे दिलजमाई होऊन त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केला। तर दुसरीकडे संभाजीनगरात सक्षम मराठा उमेदवार दिला तर तो निवडून येईल ह्याचा अंदाज आल्यानं भाजपशी संघर्ष करत एकनाथ शिंदेंनी संभाजीनगरची जागा ही शिवसेनेसाठी सोडवून घेतली। भुमरेंना उमेदवारी जाहीर व्हायला उशीर झाला, पण त्यांनी संघटनात्मक पातळीवर पक्की मूठ बांधलेली असल्यामुळे कमी वेळेत सुद्धा त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। मराठा मतांमध्ये कुठल्याही प्रकारे विभाजन होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली, त्यामुळे भुमरेंना एक गठ्ठा मतं मिळाली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं महायुती सरकार विरोधात असलेल्या रोषाचा फटका सुद्धा मराठवाड्यातील 7ही लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना बसलाय। पण संभाजीनगरात भुमरेंना मात्र जरांगे फॅक्टरचा प्रचंड फायदा झाला। जिल्ह्यातील भाजपनं सुद्धा मतभेद विसरून संदीपान भुमरेंच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी केली। त्यांच्या बूथ मॅनेजमेंटमुळे जवळपास प्रत्येक मतदारसंघात भुमरेंना लीड मिळाली। तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांना मुस्लिम समाजातील तरुणांची मतं घेण्यात यश आलं असलं तरी सुद्धा ज्येष्ठांनी त्यांना मतदान करताना हात आखडता घेतलाय की काय असाही प्रश्न निवडणुकीच्या निकालामुळे निर्माण झालाय। इम्तियाज जलील यांना हिंदू मतं आपल्याकडे तर खैरेंना मुस्लिम मतं आपल्याकडे आकर्षित करणं हे अंगलट आल्याचं ह्या निकालातून स्पष्ट होतंय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भुमरेंच्या दारूच्या दुकानांचा मुद्दा प्रचारात घेऊन भुमरेंची इमेज डॅमेज करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण भुमरेंनी त्यांना उत्तर न देता शांत आणि संयमानं आपल्यावरील आरोपांचा सामना केला। गेली 2 दशकं छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिवसेनेचा गड असल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा भुमरेंच्या पथ्यावर पडलं। संजय शिरसाट यांच्यासह महायुतीच्या सगळ्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात त्यांना लीड मिळवून दिलं। भुमरेंनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत। कारखान्यातील कामगार ते राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे आणि त्यामुळे ते यश आल्यानंतर हुरळून जात नाहीत। यश मिळाल्यानंतर डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही आणि पराभवानं अजिबात खचून जायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मित्रपक्षांची साथ, कार्यकर्त्यांचं योगदान, जरांगे फॅक्टर आणि जनतेनं दाखवलेला विश्वास हा भुमरे मामांना संसद भवनापर्यंत घेऊन गेलाय हे नक्कीच। अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सत्ते पे सत्ता ह्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा।